पुढची बातमी आहे अहिल्यानगरमधून। अहिल्यानगरच्याच शिरापूर गावात ग्रामस्थ आक्रमक झालेत। पावसामुळे गावाचा संपर्क तुटल्यामुळे जलसमाधी आंदोलन करतायत। थेट जाऊयात नगरच्या शिरापूर गावात, त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड उपस्थित आहेत। नक्की आपण जर पाहिलं श्यामल तर या ठिकाणचा संपर्क 10 दिवसापासून तुटलेला आहे। प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे, मात्र ग्रामस्थांना नाईलाजास्तव या ठिकाणी जल समाधी आंदोलन जे आहे त्यांनी सुरू केलेलं पाहायला मिळतंय। आपल्याबरोबर या ठिकाणी ग्रामस्थ आहेत। मावशी, काय तुमची अडचण आहे? कधीपासून आणि कधीपासून रस्ता तुटलाय? दवाखाना शाळा आमच्या म्हणजे 8 दिवस झाले बंद आहे, इथं 15 दिवस झाले पाऊस झाल्यापासून तसे हाल आहेत आमचे। किराणा सुद्धा आम्हाला आणायची हे नाहीये इथं। तर तुम्ही शाळेत जात नाही? काय काय विचारतात शाळेत म्हणतात की तुम्ही शाळेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। का बरीत नाही मग आम्ही म्हणतो आमच्या नदीला पाणी आलं। मग काय किती दिवस शाळा बुडली? 15। अजूनही पाऊस सुरू इथं? हो। आता अभ्यास बुडाला ना तुमचा? हो। काय परिस्थिती? आजारी म्हटलं इथं आमचे मुलं आजारी आहेत, आम्हाला शाळेत जाता येत नाही, ते पोरांना शाळेत जाता येत नाही, मुलं दवाखान्यात घेऊन जाता येत नाहीत। आमचे किती हाल आहेत। 15 दिवस झाले, 10 तारखेपासून पाऊस चालू आहे इथं। तसं आम्हाला आम्ही बाहेर नाही, आम्हाला गॅसच्या टाक्या नाहीत, आमच्या चूल पेटता येत नाही, लाईट नाही, इतकी आमची परिस्थिती बिकट आहे। आमची परिस्थिती इरबळ, लेकरं उपाशी राहतात। मग आम्ही काय करायचं? ते हे पोरं पाण्यात येत, आम्ही का येतानीच आम्हाला येता नाही आलं तर आम्हाला बळच इकडं आणलं ट्रॅक्टरनी। नक्की बळजबरीने ट्रॅक्टरमध्ये या ठिकाणी घेऊन आले लोकांनी। तुम्ही उठणार नाही त्या ठिकाणी? आमची 1947 सालापासून पाण्याची या ठिकाणी जाण्या येण्याची गैरसोय आहे। आमच्या शाळेतले जे पोरं आहेत यांची भवितव्याची फार मोठी हे परिस्थिती बिकट आहे। यांच्या शाळेमध्ये गैरहजेरी होती, शाळेत जाऊ शकत नाहीत। या काय मागणी? या ठिकाणी आमची रस्त्याची मागणी आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सकाळी दिवस उगवल्यापासून सकाळी 6 पासून ते संध्याकाळपर्यंत आमच्या भरपूर अडचणी आहेत। सकाळी 6 वाजता मला पहिलं शाळेला जावं लागतं, त्याच्यानंतर आमचे दुग्ध व्यावसायिक असतात। हे दुग्ध व्यावसायिक त्यांना दूध नाही मोठी अडचण आमच्या ह्या पाण्यामुळे भरपूर अडचण झालेली आहे। इथून शाळेत मुलांना जाण्यासाठी रस्ता बी नाही, मुलं रडत येत, दवाखान्यात जर न्यायची परिस्थिती खांद्यावर न्यावं लागत। दूध व्यवसाय, दुधामुळे यांना नाही, रस्ता नाही। काय अडचणी झाल्या इथं? पाणी निसर्गाच्या आपत्तीमुळं पाणी भरपूर येतंय आणि रस्ता नाहीये, त्यामुळं काय होतंय शाळेतले मुलांना जाता येत नाही, मुलं रस्सी बांधून बाहेर काढावं लागतात पाण्याच्या। एकीकडे आपण सांगू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।